जो मनुष्य भक्तियुक्त अंतःकरणाने निर्मत्सर होऊन हे गीताशास्त्र नुसते ऐकेल तोही मुक्त होऊन पुण्यवान पुरुष ज्या शुभलोकी जातात तेथे तो जाईल आणि सर्वत्र निंदा सोडून शुद्ध आस्थेने जो गीतेच्या श्रवणावर श्रद्धा ठेवतो त्याच्या कानात गीतेची अक्षरे पडल्याबरोबर हातोहात पातके पळून जातात. जसा अरण्यात अग्नी सहज शिरला म्हणजे तेथील वंचरे आणि पशुपक्षाधिक दाही दिशास पळून जातात, अथवा उदयाचलावर सूर्य उगला म्हणजे जसा आकाशात अंधकार नाहीसा होतो, तसा गीतेचा घोष कानाच्या महाद्वाराने अंतःकरणात गेल्यावर सृष्टी उत्पन्न होण्याच्या अगोदरचीही पापे नाहीशी होतात. सृष्टी उत्पन्न होण्याच्या अगोदरचीही पापे नाहीशी होतात. अशा रीतीने सर्व कुल पवित्र होऊन तो पुरुष केवळ पुण्यरूपच होतो. याप्रमाणे त्याला अलभ्य लाभ होतो. या गीतेची जितकी अक्षरे कर्णद्वाराने अंतःकरणात प्रवेश करतील तितके अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य लागते. म्हणून गीतेच्या श्रवणाने पापे नाहीशी होऊन धर्माची वृद्धी होते आणि त्या योगाने शेवटी स्वर्गाचे राज्य उपभोगास मिळते. असा जो पुरुष तो माझ्या प्राप्तीचा पहिला मुक्काम स्वर्गलोकी करून तेथे वाटेल तोपर्यंत सुख भोगून नंतर मलाच येऊन मिळतो. आहा, हे धनंजया, अशी गीता ऐकणाऱ्यास आणि गीतेचा पाठ करणाऱ्यास फार काय सांगावे, पण आनंद स्वरूपी जो मी ते मद्रूप फल गीता त्याला प्राप्त करून देते. यास्तव या गोष्टी असू दे, परंतु ज्या कारणाकरिता हे गीताशास्त्र सांगण्यास मी आरंभ केला ते तुझे काम झाले काय? हे पार्था, मी सांगितलेले हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस ना? हे धनंजया, अज्ञानापासून जो तुझ्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला होता तो नाहीसा झाला ना? तर पांडवा, सांग बरे, ह्या गीताशास्त्रातील सर्व सिद्धांत तुझ्या मनात पूर्णपणे ठसले आहेत काय? आम्ही जसे आणि ज्या रीतीने हे सिद्धांत कानांच्या स्वाधीन केले तसे त्यांनी तुझ्या चित्ताचे समाधान केले ना? अथवा त्यांनी म्हणजे कानांनी मध्येच वाटेत पाडले किंवा तू चालढकल करून झुगारून दिलेस? जसे आम्ही ते सांगितले तसेच जर तुझ्या हृदयात त्यांनी म्हणजे त्या कानांनी पोचते केले असतील तर जे मी तुला आता पुसेन ते सत्वर सांग बरे. तर तुझ्या अज्ञानापासून मागे उत्पन्न झालेला आणि ज्याने तुला भूल पाडली तो मोह तुझ्याजवळ आता आहे की नाहीसा झाला? इतकेच नव्हे तर सांग बरे मला, तुझ्या ठिकाणी पुण्य आणि पाप ही काही तुला दिसतात काय? पार्था, निजानंद ऐक्य स्वरूपात निमग्न होऊन जाईल म्हणून या प्रश्नांच्या पार्थ निजानंद ऐक्य स्वरूपात निमग्न होऊन जाईल म्हणून या प्रश्नांच्या निमित्ताने देवांनी भेदबुद्धीवर आणला. पार्थ, पूर्ण ब्रह्मरूपी झाला तर आपले पुढील कार्य साधणार नाही म्हणून श्रीकृष्णनाथांनी त्याला भेददशेची मर्यादा उल्लंघू दिली नाही. एरवी सर्वज्ञ जो श्रीकृष्ण त्याला आपले करणे समजले नव्हते काय? परंतु या कारणाकरिताच त्याने अर्जुनास प्रश्न केला. याप्रमाणे प्रश्न करून नाहीसे झालेले अर्जुन पण आणून अर्जुन पूर्ण दशेस आला किंवा नाही हे त्याचे मुखातून बोलविले. मग पूर्णचंद्र हा क्षीराब्दीला सोडून आकाशातील तारकापुंजास सुशोभित करीत आहे असे दिसले तरी तो जसा क्षीराब्दीपासून वेगळा नाही तसा मी ब्रह्म झालो होतो हे विसरून मग सर्व जग ब्रह्मरूपी आहे हेही विसरून ब्रह्म पण आपोआप विरघळले. अशा रीतीने ब्रह्माची स्मृती ठेवून वागणारा आणि ब्रह्माच्या विस्मृतीने ब्रह्मरूपीच असणारा तो अति कष्टाने मी अर्जुन आहे असे समजून देहस्थितीवर येऊन उभा राहिला. मग हातपाय कापाव्यास लागून अंगावरील उभे राहिलेले रोमांस दडपून घामाचे बिंदू जिरून प्राणवायूच्या वाढण्याने डोलत असलेल्या अंगाचाच टेका देऊन आणि कंठ सद्गदित झाला होता तो हे सर्व विकार त्याने आज जिरवून टाकले. दोन्ही नेत्रातून प्रेमाश्रू धारा चाललेल्या
आवरून मग पुसून टाकलं त्याने. नाना प्रकारच्या उत्कंठाच्या भराने कंठ दाटत होता. त्या उत्कंठा हृदयात दाबून आणि वाचा जी वितळली होती ती सावरून, प्राणक्षोभ झाला होता तोही सावरला आणि श्वासोच्छवासाची गती विपरीत झाली होती ती पूर्ववत सावरली. अर्जुन म्हणाला, हे अच्युता, तुमच्या प्रसादे करून माझा मोह नाहीसा झाला. मला माझ्या खऱ्या स्वरूपाची आठवण झाली. मी संशयरहित झालो आहे. आता तुम्ही सांगाल तसे मी करेन. मग अर्जुन देवास म्हणाला की तुम्ही मला मोहाची अजून आवड आहे की काय असे विचारले तर तो आपल्या कुटुंबासह ठाव ठिकाण सोडून गेला. सूर्य जवळ आल्यावर डोळ्याला अंधार दृष्टीस पडतो की काय, हे म्हणणे कोणत्या गावी शोभेल. तसे हे श्रीकृष्णराया, तुम्ही आमच्या डोळ्यास प्रत्यक्ष दर्शन दिल्यावर ते मोहाच्या नाशास पुरे होणार नाही काय. तशात तुम्ही आईपेक्षाही अति प्रेमाने, जे कोणत्याही प्रयासाने दुसरे कोणापासूनही समजणार नाही ते ज्ञान विस्ताराने तुम्ही सांगितले. आता मोह अद्याप आहे किंवा नाहीसा झाला असे तुम्ही विचारता तर तुमच्याशी एकरूपता झाल्यामुळे मी आज कृतार्थ झालो आहे. मी अर्जुन आहे अशा अभिमानाने मोहात गुंतलो होतो. तो तुमच्या रूपाशी ऐक्य पावल्यामुळे मी मुक्त झालो. म्हणून आता पुसणे किंवा सांगणे या दोन्ही गोष्टी आपोआप नाहीशा झाल्या. तुमच्या प्रसादाने आत्मबोधाची प्राप्ती झाल्यामुळे माझा मोह समूळ नाहीसा झाला. आता ज्या द्वैतामुळे क्रिया करणे अथवा न करणे हे भाव उत्पन्न होत होते ते द्वैत मी जाणत नसून या जगतात तुम्हा शिवाय दुसरे काहीही जाणत नाही. याविषयी माझ्या ठिकाणी संशय बिलकुल राहिला नाही. तर खरोखर जेथे कर्म उरत नाही ती ब्रह्मस्थिती मी पावलो आहे. तुमच्या योगाने मला माझे स्वरूप प्राप्त होऊन माझे कर्तव्य समूळ नाहीसे झाले. परंतु हे प्रभो, तुमच्या आज्ञेशिवाय मला काहीही दुसरे करावायचे नाही. कारण जे दृश्य प्राप्त झाले असता दृश्य भावाचा नाश होतो, जे द्वैत गुरुशिष्यभाव नाहीसा करते, जे एक असून सर्व देश व्यापून राहते, ज्याचा संबंध झाला असता सर्व बंध नाहीसे होतात, ज्याच्या आशेने आशा कुंठित होते आणि ज्याची भेट झाली असता सर्वत्र आत्मस्वरूपच दिसते, ते तुम्ही माझी सद्गुरुमूर्ती आहात की जी एकटेपणापासून सहाय्य करते आणि जिच्यावरून अद्वैताचा बोध ओवाळून टाकावा आणि जे आपणच ब्रह्म होऊन चांगले आणि वाईट कर्म नाहीसे करता आणि मग ज्याची निस्सीम सेवा करावी. गंगा समुद्राची सेवा कराव्यास गेली असता समुद्राची आणि तिची गाठ पडल्यावर ती समुद्रस्वरूपच झाली. त्याप्रमाणे ज्यांनी आपल्या भक्तांना आत्मपदाचा आपला शेलका वाटा दिला ते तुम्ही हे श्रीकृष्णा भेदरहित आणि सेवा करण्यास योग्य असे माझे सद्गुरू आहात. म्हणून हाच ब्रह्ममय होण्याचा मजवर आपला उपकार आहे असे समजा. जे तुमच्या आणि माझ्या एकरूपतेच्या आड भेदाचे प्रतिबंधक कवाड होते ते तुम्ही नाहीसे करून उत्तम अशी सेवा सुखाची जोड करून दिली. तर सर्व देवांचे राजे जे तुम्ही, ते मला जी आज्ञा करील ती मी पाळेल. फार काय वाटेल त्याविषयी मला आज्ञा करा. हे अर्जुनाचे भाषण ऐकून देव सुखाने अति हर्ष पाहून प्रेमाने नाचू लागले आणि म्हणाले की या विश्वरूप फळाला मला अर्जुन हे एक फलच उत्पन्न झाले. पूर्ण कलेने युक्त असा आपला मुलगा जो चंद्र, त्याला पाहून क्षीरसागर मर्यादा विसरत नाही काय. असे संवादरूपी बोहल्यावर हृदयस्थ खुणेने श्रीकृष्ण भगवान आणि अर्जुन या दोघांचे लग्न लागलेले पाहून संजय तल्लीन झाला. अशा रीतीने प्रेमाचा गहिवर आल्यामुळे संजय धृतराष्ट्र राजास म्हणाला की हे राजन, केवढे आपले दोघांचे नशीब थोर आहे की श्री व्यासांनी आपले अशा समयास रक्षण केले. आज पहा की तुम्हाला व्यावहारिक दृष्टीही नसून ज्ञानदृष्टी आपल्या सहज प्राप्त झाली आणि रथ चालविण्याकरता आणि त्यांच्या घोड्याची परीक्षा करण्याकरता मला ठेवलेले असून मला कृष्ण अर्जुन यांचा संवाद ऐकण्याचा प्रसंग आला. युद्धाचा घोर प्रसंग सुरू असून दोन्ही पक्षाकडील योद्धे आपणच होऊन जय आणि अपजय कोणाचाही झाला
तरी तो आपलाच होय. एवढ्या संकट समयी केवढा महान अनुग्रह की ज्याच्या योगाने ब्रह्मानंदाचा उघड उघड उपभोग घ्यावयास सापडतो. हे संजयाचे भाषण ऐकून दगडावर चंद्राचे किरण पडले तरी जसा त्याला पाझर फुटत नाही तसा धृतराष्ट्र राजा स्वस्थ बसून त्याचे मनास काडी इतकाही द्रव आला नाही. अशी राजाची स्थिती पाहून संजयाने त्याच्याशी भाषण करण्याचे टाकले. परंतु तो सुखांचे भराने वेडाहून बोलू लागला. हर्षाच्या भराने भुलून गेल्यामुळे धृतराष्ट्राशी संजयाने भाषण केले. एरवी ते ऐकण्याची राजाची योग्यता नाही असे तो जाणत होता. संजय म्हणाला, हे धृतराष्ट्र राजा, याप्रमाणे वासुदेवांचा आणि परमश्रेष्ठ अर्जुनाचा अद्भुत आणि रोमांच उत्पन्न करणारा असा हा संवाद मी ऐकला. मग म्हणाला की हे धृतराष्ट्र राजा, तुझा पुतण्या जो अर्जुन तो असे बोलल्यावर श्रीकृष्णास परम आनंद झाला. राजा, पूर्व समुद्र आणि पश्चिम समुद्र ही नावे मात्र वेगळी आहेत, परंतु उदकाच्या दृष्टीने ते जसे एकच आहेत तसे श्रीकृष्ण आणि अर्जुन हे देहाच्या दृष्टीने भिन्न आहेत, परंतु त्यांच्यात झालेल्या भाषणात तो भेद उरला नाही. दोन आरसे स्वच्छ करून समोरासमोर ठेवल्यावर जसे एकमेकांचे रूप दिसते तसा देवासह अर्जुन देव आपले स्वरूपात पाहू लागले आणि अर्जुनासह अर्जुन आपले स्वरूपात पाहू लागला. तो देवांचा देव हा भक्तांकरता विचार करून आपल्या स्वरूपाकडे पाहू लागला. तो त्यात भक्तांचेही स्वरूप दिसू लागले. द्वैतभाव मिळूच उरला नाही, म्हणून श्रीकृष्ण भगवान आणि अर्जुन ऐक्याचे भरात निमग्न झाले. आता दोघांमधील भेद जर नाहीसा झाला तर दोघांचे प्रश्न आणि उत्तरे होणार नाहीत, आणि तोच जर भेद नाहीसा होणार नाही तर संवादाचे सुख कुठून मिळणार. असे द्वैतपणाचे भाषण चालले असता त्यात द्वैत नाहीसे झाले. ते भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे भाषण मी ऐकले. दोन आरसे स्वच्छ समोरासमोर ठेवले असता कोण कोणाला पाहतो याची कल्पना कशी करावी, अथवा दिव्यासमोर दुसरा दिवा ठेवला असता कोणता प्रकाशक आणि कोणता प्रकाश्य म्हणजे ज्यावर उजेड पडावयाचा ती वस्तू हे कोणी जाणावे, किंवा सूर्यासमोर दुसरा सूर्य उगवला असता अमुक प्रकाशक आणि अमुक प्रकाश्य असे कोण म्हणेल. श्रीकृष्ण आणि अर्जुन हे संवादाच्या भरात इतक्या ऐक्यास पावले की त्याचा विचार करू लागले असता तो जागचे जागी बंद राहतो. दोन नद्यांचे प्रवाह मिळत असता त्या दोहोस बाजूस करण्याकरता मीठ मध्ये ठेवले तर त्या मिठास एक एक क्षणात जसे पाणीच व्हावे लागते, तसे तसे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे जे भाषण झाले ते ध्यानात धरताना माझीही स्थिती तशीच झाली. इतके संजय भाषण करीत आहे तोच अष्टसात्विक भावांनी त्याचा संजयपणा हिरावून गेला. अंगावर जो रोमांच उभे राहू लागले तो सुरकुत्या पडला. स्तब्धपणा येऊन घाम सुटून त्याहीपेक्षा कंप विशेष वाढला. अद्वयानंदाच्या भराने दृष्टी ब्रह्मानंदमय होऊन प्रेमाश्रू वाहू लागले. जणू काय ते अश्रू नसून ब्रह्मानंदाला पाझर सुटले आहेत. त्याचे पोटात काही एक मावेनासे होऊन कंठ दाटून आला आणि श्वासोच्छवासामुळे तोंडातून शब्द बाहेर पडेना. फार काय अष्टसात्विक भावाने संजयाची अतिशय बोबडी वळली आणि श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवाद सुखाचा संजय हा चव्हाटच झाला. त्या सुखाची अशी जात आहे की त्याच्या योगाने आपोआप शांती उत्पन्न होते. म्हणून संजय पुढे सहज देहभानावर आला. श्री व्यासांच्या प्रसादाने योगेश्वर आणि स्वतः अर्जुनाला ज्ञानयोग सांगणाऱ्या श्रीकृष्णापासून हे अतिगुह्य ज्ञान मी प्रत्यक्ष ऐकले. तेव्हा संजयाचे आनंदाचे भरते कमी झाल्यावर तो असे म्हणाला की उपनिषदांनाही जे गुह्य ठाऊक नाही ते श्री व्यासांच्या प्रसादाने मला ऐकण्यास मिळाले. ते गुह्य ऐकल्याबरोबर ब्रह्मभावाची मिठी पडून मी आणि तू या भावासह वर्तमान सृष्टी बुडून गेली. हे सर्व योगमार्ग ज्या ठिकाणी येऊन मिळतात असा जो श्रीकृष्ण भगवान त्याचे वाक्य श्री व्यासांच्या कृपेने मला स्वस्थ झाले. अहो, अर्जुनाच्या निमित्ताने श्रीकृष्ण भगवान आपणच अर्जुन रूप होऊन आपल्यालाच उद्देशून बोलले. ते बोलणे ऐकण्यास माझे कान योग्य झाले तर श्री गुरुच्या अद्भुत सामर्थ्याचे काय वर्णन करावे. हे राजा,
केशवार्जुनाच्या या पुण्यकारक आणि अद्भुत संवादाचे वारंवार स्मरण होऊन मला पुन्हा पुन्हा आनंद होतो. संजय धृतराष्ट्र राजास इतके बोलून पुन्हा विस्मय पावला आणि त्याचा संजयपणाचा आठव मोडला. जशी रत्नाची प्रभा घटकेत चमकते आणि घटकेत बंद पडते, हिमालय पर्वतावरील सरोवरातील पाणी चंद्रोदय होताच गोठून ती स्फटिक मण्यांच्या सारखी दिसतात आणि तीच सूर्योदय झाला म्हणजे विरघळून पूर्ववत पाणी होते, तसा संजय देहभानावर आल्यावर श्रीकृष्ण अर्जुनांचे संवादाची त्याचे चित्तात आठवण होण्याबरोबर विस्मय होई. आणि हे राजा, त्या श्रीकृष्णाच्या अद्भुत रूप अद्भुत विश्वरूपाचे वारंवार स्मरण करून मला मोठा विस्मय होतो आणि पुन्हा पुन्हा मला आनंद होतो. मग त्या आनंदाच्या भरात उभा राहून संजय धृतराष्ट्रास म्हणाला की हे राजा, श्रीहरीचे विश्वरूप पाहून देखील तुला आनंद न होता तू स्वस्थ का बसलास? जे विश्वरूप न पाहताही दिसते, ते नाही म्हटले तरी ज्याचे अस्तित्व बुडत नाही आणि विसरू म्हटले तरी आठवते, ते चुकविता कसे येईल? या आनंदाचा पूर जो आला तो पाहून काय चमत्कार आहे असे म्हणण्याला देखील अवकाश उरला नाही. तो आनंदाचा महापूर माझेपणाचा आठवही घेऊन जात आहे. या प्रकारे करून श्रीकृष्ण अर्जुन संवादरूपी संगमात त्याने स्नान करून अहंतेला तिलांजली देऊन तिचा संबंध तोडला. त्या अनिवार्य आनंदात मोठा श्वासोच्छ्वास टाकून सद्गदित कंठ होऊन वारंवार हे कृष्णा असे संजय म्हणू लागला. ही संजयाची अवस्था पाहून त्यातील एकाही गोष्टीचा गंध धृतराष्ट्र राजाच्या ठिकाणी नव्हता, म्हणून त्या आनंदाची कल्पनाही राजास येईना. इतक्यात झालेला जो सुखाचा लाभ तो आपले ठिकाणी दाबून संजय देहभानावर आला. त्यावेळेस धृतराष्ट्र राजा म्हणतो, संजया, माझा वेळ जावा म्हणून तुला येथे श्री व्यासांनी बसविले असून ती गोष्ट न करता हा तू काय प्रकार मांडला आहेस? त्या व्यास मुनींनी तुला कोणत्या उद्देशाने बसविले आणि येथे ही भलती भाषणे काय बोलतोस? रानटी मनुष्यास एखादे मोठे महालात नेल्यावर त्याला जशा दाही दिशा उदास दिसतात किंवा उजाडले म्हणजे जशी निशाचरास रात्र होते, ज्याला ज्या गोष्टीचा अनुभव नाही त्याने ती गोष्ट भयंकर मानणे हे योग्यच आहे. म्हणून चांगल्या गोष्टीस वाईट गोष्ट म्हणणे हेही योग्यच आहे. मग धृतराष्ट्र राजा म्हणाला की हल्ली जो हा कलह उत्पन्न झाला आहे त्यामध्ये शेवटी बा संजया कोणाला जय मिळेल? एरवी बहुत करून आमची अशी मनोदेवता धावते की दुर्योधनाचाच प्रताप सर्वदा जास्ती आहे आणि पांडवांचे मानाने पाहिले असता आमचे सैन्यही दीडीने जास्त आहे, म्हणून खरोखर दुर्योधनालाच जय मिळेल. आम्हाला तर असे वाटते. तुला कसे वाटते? तुला कसे काय वाटत असेल ते असो, परंतु संजया, तुझे भाकीत काय आहे ते आम्हाला सांग. जिकडे योगेश्वर श्रीकृष्ण आणि धनुर्धारी पार्थ आहे तिकडे लक्ष्मी, विजय, ऐश्वर्य आणि निश्चल नीती ह्या गोष्टी असाव्याच्या असे माझे मत आहे. हे राजाचे भाषण ऐकून संजय म्हणाला की तुम्हाला दोघांपैकी कोणाला जय येईल हे मला सांगत नाही, परंतु जेथे आयुष्य आहे तेथे जगणे हे खास आहे. चंद्र तेथे चांदणे, शंकर तेथे पार्वती, संत तेथे ज्ञान या गोष्टी निश्चित असाव्याच्याच. राजा तेथे सैन्य सौजन्य, राजा तेथे सैन्य, सौजन्य तेथे सोयरीक आणि अग्नी तेथे दाहक त्याचे सामर्थ्य, दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखाचे स्थान आणि जेथे सुख आहे तेथे पुरुषोत्तम या गोष्टी असाव्याच्याच. वसंत तेथे वन तेथे फुले, फुलांचे ठिकाणी भ्रमरांचे समुदाय, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानाचे ठिकाणी आत्मानुभव आणि आत्मानुभव झाल्यावर समाधान हे असावेचेच. योग्य तेथे उल्हास, भाग्य तेथे उल्हास, फार काय सांगावे. जेथे सूर्य तेथे प्रकाश हा असावायचाच. त्याप्रमाणे 4 पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम, मोक्ष ज्याच्या योगाने सनाथ झाले आहेत तो भगवान श्रीकृष्ण जेथे आहे तेथे लक्ष्मी असायचीच. आणि आपल्या पतीसह ज्या जवळ जगदंबा आहे त्याच्याजवळ जगदंबेच्या दासी अष्टसिद्धी या असणार नाहीत काय? विजय स्वरूप जो श्रीकृष्ण तो ज्या पक्षाकडे स्वतः उभा राहिला आहे तिकडे जय असायचा. जो अर्जुन विजय नावाने प्रख्यात आहे आणि विजय स्वरूप श्रीकृष्ण भगवान हा लक्ष्मीसह जिकडे आहे तिकडेच
जय खास ठेवला आहे. ज्या भक्ताला श्रीकृष्ण भगवान आणि लक्ष्मी ही बाप आणि आई आहेत, त्याच्या देशातील झाडांनी कल्पतरूची बरोबरी का न करावी? तेथील सर्व दगड चिंतामणी का न होतील आणि तेथील जमिनी सुवर्णाच्या का न होतील? त्याच्या गावच्या नद्या अमृताने का न वाहतील? यात नवलते काय राजा, याचा तू विचार कर. त्याच्या तोंडातून निघणारे जे शब्द त्यांना सुखाने वेदवाक्य म्हणता येईल. देह असताना ते सच्चिदानंद स्वरूप का न होतील? म्हणून स्वर्ग आणि मोक्ष दोन्ही पदे ज्याच्या सत्तेत आहेत असा भगवान श्रीकृष्ण व कमला लक्ष्मी ही ज्याला बाप आणि आई प्राप्त झाली आहेत, म्हणून ज्या पक्षाकडे लक्ष्मीपती श्रीकृष्ण भगवान उभे आहेत तिकडे स्वयमेव सर्व सिद्धी असायच्याच. याशिवाय मी दुसरे काहीही जाणत नाही. आणि समुद्रापासून उत्पन्न होणारा जो मेघ त्याला समुद्राहूनही जगतास विशेष उपयोग होतो, तसे श्रीकृष्णापेक्षा पार्थाचे भाग्य आज विशेष आहे. लोखंडाला कणकाची दीक्षा देणारा परीस हा गुरु खरा, परंतु जगाला व्यवहारात ज्याचा म्हणजे सोन्याचा उपयोग होतो त्याचीच योग्यता विशेष मानली जाते. या उक्तीने गुरुत्वाला उणेपणा येतो असे कदाचित कोणी म्हणेल, तर अग्नीचा प्रकाश जो दीप त्याची प्रशंसा केली असता ती जशी अग्नीचीच होते, तशी देवांच्याच प्रसादाने पार्थाची शक्ती देवाहून विशेष आहे. परंतु पार्थाची स्तुती केली असता त्याने देवाला विशेष गौरव वाटते. आणि पुत्राने मला सर्व गुणांनी जिंकावे अशी बापाची इच्छा असते, तीच श्रीकृष्णाची इच्छा परिपूर्ण झाली आहे. राजा, फार काय सांगू. कृष्णकृपेने युक्त जो पार्थ तो ज्या बाजूला आहे तेथे विजयाचे ठिकाण याविषयी तुला संशय कशाला पाहिजे? तेथे जर विजय नाही आला तर विजयाचे विजय पण व्यर्थ होईल. याकरिता जेथे लक्ष्मी तेथे तिचा पती भगवान श्रीकृष्ण, आणि जेथे पांडुपुत्र अर्जुन तेथे विजय असून भाग्योदयच तेथे आहे. जर श्री व्यासांच्याच बोलण्यावर तुमचा भरोसा असेल तर मी जे आता बोलतो ते खचित आहे असे समजा. जेथे लक्ष्मीचा श्रीकृष्ण आणि भक्त कदंब अर्जुन हे आहेत तेथे मंगलाचा लाभ आणि सौख्य आहे. हे माझे बोलणे जर असत्य होईल तर मी व्यासांचा शिष्य म्हणविणारच नाही, असे हात उभारून मोठ्याने गर्जना करून तो बोलला. याप्रमाणे सर्व भारताचा सारांश संजयाने गीतेच्या 18व्या अध्यायातील एका 78व्या श्लोकात आणून कुरुनायक जो धृतराष्ट्र राजा त्याच्या हातात दिला. अग्नी किती मोठा आहे, परंतु वातीच्या शेवटाला लावला असता त्याच्या उजेडाने सूर्य मावळल्यावर जो अंधार पडतो त्याचे निवारण होते. त्याचप्रमाणे वेद अनंत असून त्याचे सार 1.25 लक्ष भारत केले. वेद अनंत असून त्याचे सार 1.25 लक्ष भारत केले व त्या भारताचा सारांश गीतेच्या 700 श्लोकात आणला. व्यासांचा शिष्य जो संजय त्याही गीतेच्या 700 श्लोकातील शेवटला जो श्लोक तो व्यासशिष्य संजय याचा पूर्णोद्गार आहे. या एकाच श्लोकाने अज्ञानाचे मूळ समूळ जिंकून टाकले. असे गीतेचे 700 श्लोक ही गीतेची पदे म्हणजे पावले असून गीतेला घेऊन जात आहेत, किंवा ही पदे नसून हे श्लोकही गीता काशीची अमृतवृष्टीच आहे की काय? किंवा हे श्लोक नव्हे तर आत्मराजाची सभा जी गीता त्या गीतारूप सभेचे हे 700 श्लोकरूप खांबच आहेत असे मला वाटते. किंवा गीता ही 700 श्लोकांनी प्रतिपादन केलेली साक्षात भगवती देवीच आहे. या देवीने मोहरूप महिषासुरास मारून ही आनंदाप्रत पावली आहे. म्हणून या गीतारूप देवीचा जो काया वाचा मने करून सेवक होईल तो आनंदरूपी साम्राज्यपटाचा सार्वभौम राजाच होईल. किंवा अज्ञानरूप जो अंधकार त्याला प्रतिज्ञेने जिंकणारे हे 700 श्लोक नसून हे 700 सूर्यच श्रीकृष्णाने गीतेच्या रूपाने प्रकाशित केले आहेत. किंवा संसार मार्गाने चालणाऱ्यांना जे श्रम झाले आहेत त्यांचा परिहार होऊन विसावा घेण्याकरता 700 श्लोक हे द्राक्षांचे वेलच असून ते गीतारूप मांडवावर पसरलेले आहेत. किंवा श्रीकृष्ण व्याख्यान रूपी गीता सरोवरात 700 लोक ही कमले असून
त्यांचा गंध घेणारे भाग्यवंत संत हे भ्रमरच होत. किंवा हे श्लोक नव्हे तर गीतेचा महिमा वर्णन करणारे हे 700 स्तुतीपाठकच आहेत. किंवा गीतारूपच शहराला भोवतालून 700 श्लोकांचा कोटच आहे. म्हणून सर्व शास्त्रे गोपुरात वास करण्यास आली आहेत. किंवा आपला पती जो आत्मा त्याला प्रेमाने आलिंगन देण्याकरता गीता ही श्लोकरूपी बाहू पसरून आली आहेत असे वाटते. किंवा गीतारूप कमलाचा गंध घेणारे हे श्लोक नसून भ्रमरच आहेत. अथवा हे श्लोक गीतारूप सागराच्या लाटाच आहेत. किंवा श्रीहरीचा गीतारूप ओढणारे हे घोडेच आहेत. किंवा गीता ही गंगा असून हिचे ठाई सर्व श्लोकरूपी तीर्थे नरावतार अर्जुनरूपी सिंहस्थ पर्वणी आल्यामुळे मिळाव्यास आली आहेत. नरावतार अर्जुनरूपी सिंहस्थ पर्वणी आल्यामुळे मिळाव्यास आली आहेत. किंवा या श्लोकपंक्ती नसून चित्ताला अचिंत जे ब्रह्म त्याची प्राप्ती करून देणारे चिंतामणीच आहेत. अथवा कल्पनातीत असे जे ब्रह्म ते प्राप्त करून देणारे हे कल्पतरूच आहेत. असे हे 700 श्लोक एकांपेक्षा एक वरचढ आहेत. तर यात लहान मोठे अशा वेगळेपणाने कोणत्या श्लोकांचे वर्णन करावे? कामधेनूकडे बघितले म्हणजे जशी ती दुभती व आटलेली या गोष्टी संभवतच नाहीत. दिव्यामध्ये अगोदरचा आणि मागचा कोणता व सूर्याकडे पाहिले असता धाकटा किंवा मोठा हे समजतच नाही. आणि अमृत समुद्राला खोल किंवा उथळ हे म्हणता येईल काय? कारण सर्वांची फळे एकच आहेत. त्याचप्रमाणे गीतेच्या 700 श्लोकात पहिला आणि शेवटला हे म्हणता येत नाही. पहा की सुवर्ण पारिजातकाच्या पुष्पात ताजी आणि शिळी असा भेद करता येईल काय? आणि श्लोकात कमी जास्तपणा नाही याविषयी काय सिद्ध करू? परंतु या गीताशास्त्रामध्ये सांगणारा आणि ऐकणारा या दोघात भेद नसून ते एकस्वरूपच आहेत. कारण या गीताशास्त्रात श्रीकृष्ण सांगणारे आणि अर्जुन हा श्रीकृष्ण रूपच ऐकणारा या गोष्टी सर्वांना ठाऊक आहेत. या गीतेस अर्थाने जे फल तेच पाठ करण्याने घट लावून मिळते. म्हणून वाच्य आणि वाचक या दोघांनाही सारखीच योग्यता देणारे हे शास्त्र आहे. म्हणून त्या गीतेविषयी जास्त सिद्ध करण्याचे राहिले नाही. कारण गीता ही भगवंताची शब्दमय मूर्तीच आहे. इतर शास्त्रांचे वाचन करून अर्थ समजल्यावर फलप्राप्ती झाली म्हणजे ते शास्त्र नाहीसे होते. तसे हे गीताशास्त्र नसून हे ओतप्रोत ब्रह्मस्वरूपच आहे. काय सांगावे? अर्जुनाचे निमित्त करून सर्व जगावर कृपा करण्याकरता श्रीकृष्णाने दुर्लभ असा ब्रह्मानंद सुलभ करून ठेवला आहे. असा पूर्णकलायुक्त चंद्र चकोराच्या निमित्ताने प्रकाशित होऊन तिन्ही लोकांच्या तापाची निवृत्ती करतो. अथवा गौतमाच्या निमित्ताने कळेकाळ रूपी ज्वराने पीडित झालेल्या जीवांच्या दोषांची निवृत्ती होण्याकरता श्री शंकरांनी गंगा या मृत्यूलोकी पाठवून दिली. त्याचप्रमाणे पार्थरूपी वत्साचे निमित्त करून श्रीकृष्णरूपी गायने हे गीतारूप दूध देऊन सर्व जगाला संतोषित केले. या गीताशास्त्राचे ठिकाणी जीवाभावाने बुडी जाल तर गीतारूपच व्हाल. अथवा पाठरूपाने जिभेला जर श्रम द्याल तर गीतारूपच व्हाल. परिसाचे सामर्थ्य असे आहे की तो लोखंडाचे एके बाजूस लागला असता सर्व लोखंड आपोआप सुवर्णमय होते. तशी गीतापाठरूपी वाटीतील एका श्लोकाचे पद मुखाला लावाल न लावाल तोच ब्रह्मत्वाची पुष्टी अंगात येईल. अथवा गीता पाठ करण्याविषयी तोंड वाकडे करून जर कुशीवर वळाल तर ती अक्षरे कानात पडली तरीही त्याचेही फल तेच येईल. गीतेचे औदार्य काय सांगावे की जो आपल्या श्रवणाने पाठाने आणि अर्थाने मोक्षाशिवाय दुसरे फळच देत नाही. असा समर्थदाता कोणालाही विनमुख लावित नाही. जसा समर्थदाता कोणालाही विनमुख लावित नाही तशी म्हणून जितके शहाणे आहेत त्यांनी एक गीतेचे सेवन करावे. या वाचून इतर शास्त्रांचे सेवन करून काय प्राप्त होणार? आणि श्रीकृष्ण व अर्जुन यांनी जे नुसते संभाषण केले ते श्री व्यासांनी हातात घेता येईल इतके सुलभ केले. मुलाला आई प्रेमाने जेव घालण्यास बसली असता त्याला जसे गिळता येईल तसे लहान लहान घास करते. किंवा अफाट जो वायू तो आपल्या हातात यावा म्हणून शहाण्यांनी जशी पंख्याची योजना केली तसे शब्दाने जे कळवायचे नाही त्याचे अनुष्टुप छंद करून स्त्री शूद्र आदी करून सर्वांच्या बुद्धीला ते सुलभ करून ठेवले. स्वाती नक्षत्राच्या पाण्यापासून जर मोती उत्पन्न झाली नसती तर स्त्रियांची अंगे कशाने शोभिवंत झाली असती?
नादब्रह्म जर वाद्यात आले नसते तर नाद आपल्याला कसा कळला असता? फुले जर नसती तर वास कसा घेता आला असता? पक्वान्नात जर गोडी नसती तर जिभेला कशी प्राप्त झाली असती? आरसा जर नसता तर डोळ्याला आपले रूप कसे पाहता आले असते? निराकार श्री गुरु जर आकारास आले नसते तर उपासकांना कशी सेवा करता आली असती? तसे अगणित जे ब्रह्म ते गीतेच्या 700 श्लोकांच्या रूपाने जर प्रकट झाले नसते तर कोणालाही जाणता आले नसते. मेघ समुद्राचेच पाणी वर घेऊन वृष्टी करून सर्वांचा उपयोग करतो, तरी लोक मेघांचीच आशा करतात, कारण अमर्याद जो समुद्र त्यापासून कोणाचाच उपयोग होत नाही. म्हणून जे वाणीला देखील प्राप्त होत नाही ते व्यासांनी जर हे उत्तम श्लोक केले नसते तर ऐकाव्याला किंवा मुखाने तरी वर्णन करायला आले असते काय? याकरता श्रीकृष्णाची जी उक्ती म्हणजे संभाषण तिची गीतेच्या रूपाने व्यासांनी रचना केली, म्हणून सर्व जगतावर त्यांचा मोठा मोठा उपकार झाला आहे. आणि आता तोच गीतार्थ मी व्यासांची पदे पाहून पाहून शुद्ध मराठी भाषेत ऐकण्याजोगा केला. ज्या गीतार्थाचे यथार्थ वर्णन करण्याविषयी व्यासादिकांचे देखील ज्ञान साशंक होते त्या गीतेचे मी हे गरिबाने व्याख्यान केले आहे. परंतु गीताशास्त्र स्वरूप गीतारूप ईश्वर हा अत्यंत भोळा आहे, म्हणून व्यासांच्या भाषणरूपी पुष्पमाला धारण करतो आणि आमचे गरिबाचे दुर्वांकुरही नाही म्हणत नाही. आणि क्षीरसमुद्राच्या काठाला हत्तीचे समुदाय पाणी पिण्यास येतात, तेथे त्यांना तेवढी परवानगी असून मुरकुटांना तो माघारी लावतो का? पंख न फुटलेल्या पाखराला जरी उडता आले नाही तरी ते आकाशातच राहते व सर्व गगनाचे आक्रमण करणारा गरुडही त्या आकाशातच राहतो. राजहंशाची मंदगती सर्व जगतात उत्तम असली म्हणून दुसऱ्या कोणी काही चालूच नाही की काय? कलशात पुष्कळ साठवण असल्यामुळे पुष्कळ पाणी मावते, पण चूळ लहान असली तरी तिच्या मानाने तीत पाणी येत नाही का? मशाल मोठी असल्यामुळे तिचे तेज मोठे पडते, पण वात जरी लहान असली तरी तिच्या मानाने तिचे तेज पडतेच की नाही? समुद्राच्या विस्ताराप्रमाणे त्यात आकाशाचे प्रतिबिंब मोठे दिसते, पण ते डबक्यातही डबक्याच्या मानाने दिसतेच ना. त्याचप्रमाणे व्यासादिकांच्या महामतींनी या ग्रंथाविषयी विचार करावा आणि आम्ही स्वस्थ बसावे. ही गोष्ट युक्तीला मुळीच जुळत नाही. ज्या समुद्रामध्ये मंदराचलासारखे महान महान जलचर वास करतात त्याचे वैभव पाहून लहान माशांनी तेथे राहूच नाही की काय? अरुण हा सूर्याचे सानिध्य आहे म्हणून तो सूर्यास पाहतो, आणि पृथ्वीवर जी लहान मुंगी आहे ती त्याकडे पाहत नाही की काय? यास्तव आम्ही प्राकृत जनांनी गीतेचे देशभाषेत वर्णन केले ही गोष्ट अयोग्य आहे असे म्हणण्याचे कारणच नाही. आणि बापाच्या मार्गाने लहान मूल जर चालू लागले तर ज्या स्थानाला बाप गेला त्या स्थानाला ते पोचू शकणार नाही काय? तसा मी व्यासांचा माग घेत घेत आणि भाष्य करायला वाटा विचारित चाललो असता मी जरी अयोग्य आहे तरी व्यास ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणाला पावणार नाही तर कोठे जाईन? आणि ज्या परमेश्वराच्या क्षमेने पृथ्वी स्थावर जंगम विश्वाचा उपद्रव सहन करते आणि ज्या परमेश्वराच्या अमृताने चंद्र सर्व जगाच्या तापाची निवृत्ती करून शांत करतो, ज्या परमेश्वराच्या अंगच्या तेजाने सूर्याला तेज प्राप्त झाले आहे म्हणून तो सर्व जगाला अंधारापासून प्राप्त होणारे संकट दूर करतो, ज्या परमेश्वराच्या सत्तेने समुद्राला उदक मिळाले आहे आणि पाण्याला माधुर्य आणि माधुर्याला सौंदर्य प्राप्त झाले आहे, ज्या परमेश्वराच्या सत्तेने वाऱ्याला गतिरूप बल, आकाशाला विस्तार आणि ज्ञानाला उज्ज्वल सार्वभौमत्व प्राप्त झाले आहे, ज्याच्या सत्तेने वेदाला बोलण्याची शक्ती, सुखाला आनंदितपणा हे असो, परंतु ज्याच्या योगाने सर्व विश्वाला रूप प्राप्त झाले आहे, तो वस्तुमात्रावर उपकार करणारा समर्थ सद्गुरू निवृत्तीनाथ श्री निवृत्तीनाथ माझे अंतःकरणात शिरून वास करीत आहे. तेव्हा आता आयती तयार जी गीता ती मी जगताला मराठी भाषेने सांगण्याला समर्थ झालो आहे. यात आश्चर्य ते काय आहे? श्री गुरूंच्या नावाने डोंगरावर मातीची द्रोणाचार्याची मूर्ती स्थापून त्यांची सेवा करून एकलव्य कोळ्याने आपले विद्येची कीर्ती त्रिजगतात सर्वमान्य करून घेतली. चंदनाचे आसपास असलेले वृक्ष त्याच्या अंगच्या सुगंधाने सर्व चंदन होतात आणि वशिष्ठांनी स्वीकारलेली छाटी
आपले तेजाने सूर्याबरोबर भांडू लागली. मग मी तर सद्गुरुमय चित्ताने युक्त आणि माझा सद्गुरू समर्थ धनी, जो दृष्टीने अवलोकन केल्याबरोबर आपले स्वरूप देतो असा आहे. अगोदरच उत्तम दृष्टी असून त्यात सूर्याचे तेजाची मदत मिळाल्यावर मग दिसणार नाही अशी कोणती गोष्ट आहे. म्हणून श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात की माझ्या तोंडातून निघणारे नवे श्वासोच्छ्वास देखील प्रबंध होतील, कारण श्री गुरूंच्या कृपेने मला काय होणार नाही. याकरिता मी गीतेचा अर्थ मराठीत अशा रीतीने सोपा केला आहे की तो लोकांच्या नजरेने पाहण्यास योग्य होईल. परंतु मराठी भाषेत गीतेचा अर्थ स्पष्ट केला आहे तो जरी कोणी वक्ता नसला तरी नुसती वाक्येच वाचली असता उदासीन न दिसता स्पष्टपणे समजतो. म्हणून गीतेचे वक्तरूप करणाऱ्याच्या बोलण्याला माझा अर्थ भूषणेच होतात. आणि गाणारा नसला तरी नुसती वाचली असता वक्ता जरी नसला तरी उणेपणा दिसत नाही. दागिने सुंदर अंगावर न घालता नुसते जरी ठेवले तरी ते जसे शोभिवंत दिसतात, अथवा ते जरी अंगावर घातले तरी शोभा देतीलच. परंतु या दोन गोष्टी एके ठिकाणी कधी मिळतात? किंवा मोत्यांची जात अशी आहे की ती सोन्याला अनुकूल होऊन शोभा देतात. कदाचित सोने नसले तरी ती नुसती सडीच अंगाने शोभा देतात. अथवा वसंत ऋतूतील वाटोळी मोगऱ्याची फुले जशी गुंफून गजरा केला अथवा मोकळी घेतली तरी त्यांचे वासात कमीपणा नसतो, तसा गाणारा भेटला तरी त्याला शोभा देतो आणि गाणारा नसला तरी त्याचे तेज पडते. असा सर्व लाभदायक ओवी प्रबंधाने मी हा ग्रंथ केला आहे. या ग्रंथात आबालवृत्तास समजण्याजोग्या ओवींच्या प्रबंधाने सर्व ब्रह्मरसाने भरलेल्या अशा अक्षरांची योजना केली आहे. चंदनाच्या झाडाजवळ गेल्याबरोबर वास घेण्यास त्याला फुले नाहीत म्हणून खिन्न होण्याचे कारण नाही, कारण की त्याचे सर्वांग सुगंधमयच आहे. तसा हा माझा ग्रंथ श्रवणात कानात पडता क्षणीच समाधी आणतो. मग त्याचे व्याख्यान ऐकल्यावर तो पुन्हा ऐकण्याविषयी नाद लावणार नाही काय? या माझे ग्रंथाचा पाठ करीत असता जर वक्तृत्व केले तर त्यापासून उत्पन्न होणारी गोडी अमृतालाही मागे टाकते. असे हे अमृताहून सुरस आयते कवित्व श्री गुरु प्रसादाने उत्पन्न झालेले याच्या श्रवणाने मनन आणि निधिध्यास यास जिंकले आहे. हे वाटेल त्यास आत्मरूपाच्या आनंदाचा शेलका वाटा घेईल व श्रवणाकडून सर्व इंद्रियांची तृप्ती करवेल. अथवा शक्तीने चकोर पक्षी चंद्राचे अमृताचा जसा उपभोग घेतात तसा सर्वांना उपभोग घेता येत नाही, तरी चांदण्यांचा उपभोग सर्वांस होतो ना. तसा या अध्यात्मशास्त्रापासून जितेंद्रिय पुरुष जे अधिकारी आहेत त्यांनाच खरा आनंद प्राप्त होतो, परंतु इतर लोकांना वाणीच्या सौंदर्यापासून सुख होते. अशा प्रकारचे श्री गुरु निवृत्तीनाथांचे खरे ऐश्वर्य आहे. म्हणून हा माझा ग्रंथ नसून त्यांच्या कृपेचे वैभवच आहे. सिंधूच्या पलीकडे पार्वतीच्या कानात श्री शंकरांनी जे ज्ञान सांगितले, केव्हा सांगितले ते माहीत नाही. ते ज्ञान क्षीरसमुद्रामध्ये माशाच्या पोटात जे गुप्तरूपाने होते त्यांना प्राप्त झाले. ते मच्छिंद्रनाथ सहज संचार करीत सप्तशृंगावर आले. तेथे ज्यांचे अवयव भंगलेले होते असे चौरंगीनाथ हे मच्छिंद्रनाथांचे दर्शन होण्याबरोबरच सर्व अवयवांनी परिपूर्ण झाले. मग त्या अचल समाधीचा उपभोग घ्यावा या इच्छेने ते आपले ऐश्वर्य मच्छिंद्रनाथांनी गोरक्षणास दिले. त्या मच्छिंद्रनाथांनी योगरूप कमलिनी धारण करणारे सरोवर आणि विषय विध्वंस करण्याविषयी महशूर असे जे गोरक्षनाथ त्यांना आपले योगेश्वराचे पदावर बसून राज्याभिषेक केला. त्यानंतर शंकरापासून परंपरेने आलेले हे अद्वयानंद सुख ते गहनीनाथ यांनी गोरक्षनाथांपासून संपूर्ण संपादन केले. मग कलीने सर्व भूतांचा ग्रास केलेला आहे असे पाहून गहनीनाथांनी निवृत्तीनाथांना अशी आज्ञा केली की आदिगुरु शंकरांपासून शिष्य परंपरेने जे हे बोधाचे ऐश्वर्य आमच्या कुलात प्राप्त झाले आहे ते तू घेऊन कलीने त्रस्त केलेले जीवांना दुःखापासून सर्व प्रकारे मुक्त कर. कलीने त्रस्त केलेल्या जीवांना दुःखांपासून सर्व प्रकारे मुक्त कर. अगोदर निवृत्तीनाथ हे दयाळू असून त्यात श्री गुरूंची आज्ञा झाल्यावर त्यास परमानंद झाला. जसा मेघ वृष्टी करण्याकरता स्वतः उत्सुक असून त्यातच वर्षाकाळ आल्यावर
तो अत्यंत खवळतो, तसा मग पीडित झालेल्या जनांना दुःखापासून सोडवावे या कळकळीने गीतेचा अर्थ सांगण्याचे विषाने ब्रह्मरसाचा जो त्यांनी वर्षाव केला तो हा ग्रंथ होय. तेथे मी चातकासारखा गुरुचा प्रसाद प्राप्त व्हावा अशी इच्छा करून बसलेला अनन्य शिष्य पाहून मजवर त्यांनी कृपा केली, म्हणून मी या यशास प्राप्त झालो. अशा प्रकारे गुरु परंपरेने प्राप्त झालेले समाधीधन एके ठिकाणी बांधून श्री निवृत्तीनाथांनी मजला दिले. एरवी मी अध्ययन केले नाही व काही ऐकलेही नाही व तसेच स्वामींची सेवा करण्याचेही मला ज्ञान नाही. मग ग्रंथ करण्याची योग्यता कुठून येणार? परंतु वास्तविक पाहिले असता श्री गुरूंनी माझे निमित्त करून जो ग्रंथ केला त्या योगाने सर्व जगाचे संरक्षण झाले आहे. याचकरिता मी पुरोहिताप्रमाणे जे काही न्यूनाधिक बोललो असेल ते तुम्ही आईप्रमाणे सहन करा. शब्दांची रचना कशी करावी आणि त्याचा अर्थ कसा चढता असावा आणि अलंकार कशाला म्हणतात हे मला माहीतही नाही. कळसूत्री बाहुले जसे सूत्रधाराने हलविल्याप्रमाणे हलते तसे माझ्या गुरूंनी जे जे अंतःकरणात प्रकाशित केले ते मी बोललो. म्हणून माझ्या ग्रंथातील गुणदोष सहन करा असे मी म्हणत नाही, कारण गुरूंनी मजजवळ ठेवलेला ग्रंथ मी आपल्यापुढे मांडला आहे. आणि पुन्हा तुम्हा संतजनांच्या सभेत एखाद्या गोष्टीचा उणेपणा नाहीसा न होईल तर लढिवाळपणे तुम्हावरच दोष येईल. लोखंडाचा कमीपणा परिसाच्या स्पर्शाने जर सहज नाहीसा होणार नाही तर त्याचा दोष कोणाकडे येईल? ओहोळाने इतकेच करावे की गंगेत जाऊन मिळावे. मग जर त्याला ती आपल्यात स्वीकार करून न घेईल तर त्याच्याकडे काय दोष आहे? म्हणून महद्भाग्याच्या योगाने मी तुम्हा संतजनांच्या पायाजवळ आलो आहे. तर आता या जगतात मला काय कमी आहे? अहो काय सांगावे, माझ्या गुरूंनी तुम्हा संतजनांची भेट करून दिली त्या योगाने माझ्या सर्व इच्छा परिपूर्ण झाल्या आहेत. असे पहा की तुमचेसारखे अनुकूल माहेरघर मला मिळाले, म्हणून हा ग्रंथ करण्याचा माझा छंद सिद्धीच गेला. एरवी सर्व पृथ्वी निखळ सोन्याची करता येईल व कुलपर्वत चिंतामणीचे करता येईल. 7 समुद्र अमृताने भरण्याचेही सोपे आहे. ताऱ्यांना चंद्र करणे हेही कठीण नाही. कल्पतरूची बाग लावण्यात काही कठीण नाही. या सांगितलेल्या सर्व गोष्टी तपाच्या बळाने करता येतील, परंतु गीतेच्या अर्थाचे वर्म गुरुप्रसादाशिवाय समजावायचेच नाही. तो मी सर्व प्रकारे मुका असून गुरूंच्या कृपेने गीतेचा अर्थ मराठीत अशा रीतीने केला आहे की सर्व लोकांना प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसावा व त्याच्याच कृपेने एवढा ग्रंथरूपी सागर तरुण पलीकडे कीर्तिरूप विजयाचा झेंडा नाचविला. गीतेचे अर्थरूप देवालय 18वे अध्यायरूपी कळसा सुद्धा रचून त्यात श्री गुरूंचे लिंग स्थापन करून त्यांची पूजा केली. गीता ही निष्कपट आई असून मुमुक्षू ही जी तिची लहान पोरे त्यांची आणि तिची चुकामुक पडून जी ती सैरावेरा हिंडतात त्या माय लेकराची गाठ पडणे हा तुम्हा संतजनांचा धर्म आहे. ज्ञानदेव म्हणतात की तुम्ही संतजनांनी जी कृपा केली आणि त्यामुळे मी जे बोललो ते अल्प नव्हे. फार काय सांगू, हा ग्रंथ शेवटास गेल्यामुळे मला माझ्या सर्व पूर्वपुण्याचे फळ तुम्ही प्राप्त करून दिले आहे. मी तुमच्यावर भरोसा ठेवून जी जी इच्छा केली ती सर्व तुम्ही पुरवून मी सुखाला प्राप्त झालो आहे. हे गुरु, तुम्ही माझ्याकरता जी गीतार्थरूपी ग्रंथाची नवी सृष्टी केली ती पाहून आम्ही विश्वामित्राच्या सृष्टीला हसतो, कारण ती नाशवंत सृष्टी त्रिशंकू राजाचे उद्देशाने ब्रह्मदेवास कमीपणा आणावा या हेतूने विश्वामित्रांनी उत्पन्न केली. तशी ही आपण केलेली सृष्टी नाशवंत नसून शाश्वत आहे. शंकरांनी आपला भक्त उपमन्यू याच्या ममतेने त्याच्याकरता क्षीरसागरही उत्पन्न केला. तो जर या ग्रंथाच्या बरोबर असे म्हणावे तर तो विपगर्भ आहे. म्हणजे समुद्र मंथनाचे वेळीस त्याच्यातून हलाहल विष निघाले. प्राणीमात्राला अंधकार आणि निशाचर यांची क्रीडा होऊ नये म्हणून त्यांनी धावा केला असता सूर्याने त्यांच्या दुःखाचा आपल्या तेजाने परिहार केला खरा, परंतु त्याच्या तेजाची उष्णतेने जीवमात्राला त्रास होतो. हा त्याच्यात कमीपणा आहे. तप्त झालेल्या जगास चंद्राने आपल्या चांदण्याने शांत केले. तो चंद्र कलंकाने युक्त आहे, म्हणून त्या दोषयुक्त चंद्रासारखा हा ग्रंथ आहे असे कसे म्हणावे. याकरिता तुम्ही संतजनांनी माझ्याकडून त्रैलोक्याला उपयोग व्हावा म्हणून जो ग्रंथ करविला तो अनुपम आहे.
फार काय सांगावे, तुमच्या कृपेने हे धर्मरूप कीर्तन शेवटास केले, तर माझे आता इतकेच काम राहिले आहे की आपली सेवा करावी. आता यावर विश्वस्वरूप सद्गुरू यांनी माझ्या वाग्यज्ञे करून संतुष्ट होऊन मजला हा प्रसाद द्यावा की दुष्टांचा कुटीलपणा जाऊन त्यांना सत्कर्माची प्रीती उत्पन्न हो आणि जीवमात्राची एकमेकांवर मैत्री वाढो. या सर्व विश्वामधील पापरूपी अंधकार नाहीसा होऊन स्वधर्मरूपी सूर्य उगवून त्याचा प्रकाश हो आणि प्राणीमात्राच्या ज्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होत. या भूतलावर अखिल मंगलाचा वर्षाव करणाऱ्या भगवत भक्तांच्या समुदायांची सर्व भूतांना सद्भावे करून सदोदित भेट हो. हे भक्तजन कसे आहेत तर चालते बोलते कल्पतरूची बागच आहेत, जिवंत चिंतामणीचे गाव किंवा अमृताचे चालते बोलते समुद्रच होय. जे कलंकरहित प्रतिचंद्र संसाररूपी अंधकार दूर करून शांती सुख देणारे प्रतिसूर्य असे भगवत भक्त ते सकल जीवांना प्रिय होत. फार काय सांगावे, सर्व त्रैलोक्य सुखाने परिपूर्ण होऊन प्राणीमात्राला हरीचे अखंड भजन करण्याची इच्छा हो आणि या ग्रंथावरच ज्यांचे उपजीवन आहे त्यांना इहलोकाचे आणि परलोकाचे सुख प्राप्त हो. तेव्हा सद्गुरू प्रसन्न होऊन म्हणाले की तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर्व होईल. असे वर प्रदान मिळाल्याने श्री ज्ञानदेव फार संतोषित झाले. याप्रमाणे कलियुगामध्ये महाराष्ट्र देशात श्री गोदावरीच्या दक्षिण तीरास त्रैलोक्यात पवित्र आणि अनादी पंचक्रोश क्षेत्र नेवासे ज्या ठिकाणी सर्व जगताचे जीवनसूत्र श्री मोहिनीराज आहेत, त्या क्षेत्रात सकल कलांनी संपूर्ण आणि पृथ्वीचा धनी आणि न्यायाने प्रजेने पालन करणारा, यदुकुलास भूषण देणारा रामराजा राज्य करीत होता. त्यावेळेस ज्या निवृत्तीनाथ महाराजांची परंपरा शंकरापासून आहे, त्यांचे शिष्य ज्ञानदेव यांनी श्रीमद भगवद्गीतेस मराठी भाषेचे लेणे केले. याप्रमाणे भारतातील प्रसिद्ध भीष्म पर्वात श्रीकृष्ण अर्जुनाचा जो उत्तम संवाद झाला, जे उपनिषदांचे सार असून सर्व शास्त्रांचे माहेर आणि परमहंस साधूंचे क्रीडा करण्याचे सरोवरच होय, त्या गीतेचा 18वा अध्याय हा कळस आहे, असे श्री निवृत्ती महाराजांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. उत्तरोत्तर या ग्रंथाच्या पुण्यरूप संपत्तीने जीवमात्राला सर्व सुखाचा पूर्ण लाभ हो. शके 1212 मध्ये ही टीका श्री ज्ञानेश्वर महाराजांनी करून सच्चिदानंद बाबांनी ती अति आदराने लिहिली. इति श्री ज्ञानदेव विरचिताया भावार्थदीपिकाया अष्टादशोध्यायः इति श्री भावार्थदीपिका समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. आपण अत्यंत भक्तिभावाने आदराने प्रेमाने ही ज्ञानेश्वरी ऐकली. श्रोत्यांनो, आपणाला खूप खूप धन्यवाद. नमस्कार. जय श्रीकृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आपण रोज नियमितपणाने ही ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी ऐकावी आणि आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. जय जय राम कृष्ण हरी. माझी बहीण सौ शिलाताई पांपट्टेवार यांनी माझ्या हातात हा ज्ञानेश्वरीचा सुंदर ग्रंथ दिला. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने परमसंत सद्गुरू ठाकरसिंहजी महाराज, परमसंत सद्गुरू बलजीतसिंहजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेरणेने कृपेने आशीर्वादाने ज्ञानेश्वरीचे हे मराठीतील 18 अध्याय रेकॉर्ड करण्याची मला इच्छा झाली. श्री प्रणव गुरनुर्ले यांनी कृष्ण आणि अर्जुनाचे सुंदर सुंदर फोटो टाकून त्यांचा व्हिडिओ बनवून दिला आणि यश कल्लुरवार याने अरुणा कल्लुरवार या यूट्यूब चॅनेलवर त्यांना सामील करून घेतले. या सगळ्यांचे मी खूप खूप आभारी आहे आणि सर्वात आभारी तर आपण श्रोत्यांचे, कारण आपण भावपूर्ण श्रद्धेने ही ज्ञानेश्वरी ऐकली आणि आपणा आप्तस्वकीयांकडे आपण जरूर ती पाठवाल अशी अपेक्षा करते. धन्यवाद.
जय श्री कृष्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.